गेल्या 2-3 दिवसात जिल्ह्यात राजो इतकं पाणी झालं मस्त म्हटलं की जबरदस्त. तर भंडाराजमधून हे बातमी येत आहे पाण्याचं किती मोठं तलाव साचलाय. तर या तलावाच्यानं गोट अशी झाली की भंडाराच्या वार्ड क्रमांक 1 मुसळधार पावसानं छाया ज्ञानेश्वरराव काळपंडे, नागेश जयदेव शेंडोकार पाहणार राजो पाणी वय का काय वय त्यात झाडं झुडपं इचू काट्याचा भेव लागत नाही का काय मीत बाबा यायले. तर हे झालं म्हणते इकडे कार्यक्रम त्याच्यानं ते काही पाणी पास आऊट नेऊन राहिलं नालीच्या वरून मुंडीच्या वरून पाणी चाललं. तर या परिवाराच्या घरात पाण्यानं पुरा शिरकाव केला ज्यानं यायचं कुटुंबाचं सांगा राजो घरात गेलं पाणी आणि कसं जीवन जगाय पुरे साहित्य त्याचं ओलं झालं आणि पुऱ्या घरात डबर साचल्यानं यायच्या कुटुंबाचं पूर्ण उद्ध्वस्त झालं ना हो जीवन हां. आणि ते म्हणते लेआउट केलं मागं त्या लेआउटचा पाण्याचा निचराच बरोबर व्यवस्था नसल्याच्यानं या कुटुंबाले झोप्याले जागा बी उडी नसल्याच्यानं सांगा काय करावं गोरगरीब लोकांनं. कोण आहे गोरगरीब आले पाना घराची व्यवस्था पाहा तुम्ही पुरं घरातलं सामान ओलं झालं त्यात इतक्या याच्यातही हे बिचारे या ठिकाणी जीवन जगतात. याला न्याय भेटायला पाहिजे. प्रशासनानं या गरीब लोकांचा न्याय द्यायला पाहिजे. नाही तर लय लोक येतात आम्ही याच्यासाठी हे करतो ते करतो. या लोकांची कंडिशन पाहिली तर वज्जर मन दुखलं म्हटलं. भंडाराजमधून बातमी आहे आमचे मित्र सुजित पाटील काटोळे यानं हे आम्हाला बातमी पाठवून पा या घरची कंडिशन पाहिली. घरची कंडिशन कायची घरात तर पाण्यात जिता झरा लागला आहे हां. पाण्याचा लागला जिता झरा आता या जीवन जगा का माणसानं उभ्यानं मरा अशी गोट या कुटुंबावर झाल्याच्यानं त्याले कोणीच वाली नसलं आहे. पुरं घर म्हणजे घरात तर अशी कंडिशन झाली की पाय ठेवायला जागा नाही खाली ताडपत्री टाकून येईल जीवन जगा लागून हे कंडिशन पहा त्याचं म्हणणं काय तर. आज भंडारा येथील रहिवासी छाया ज्ञानेश्वर काळपांडे व ज्ञानेश्वर नागेश जयदेव शेंडोकार यांच्या वार्ड क्रमांक 1 यांच्या घरामध्ये नवीन लेआउट झालेला आहे. यांच्या घराच्या मागं त्या लेआउटमधील पाण्याची व्यवस्था ग्रामपंचायतने न केल्याने आज या गरिबांच्या घरात पाणी घुसलेलं आहे. यांचे सर्व खाण्यापिण्याचं सामान असो किंवा कोणती कपडे लत्ते असो सर्व ओले झालेले आहेत. यांना झोपायलाही जागा नाही. उद्या जर ग्रामपंचायतने या पाण्याची व्यवस्था केली नाही तर अन्यथा आम्ही हे कुटुंब घेऊन ग्रामपंचायतमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये रहिवासी होऊ ही आम्ही प्रशासनाला विनंती करतो. आज त्यांनी सर्व गावातील ग्रामसेवक असो किंवा प्रत्येकाला कळवलं तोंडी पण त्यांच्या घरापर्यंत साध्या प्रशासनाला एक माणूस सुद्धा पाहायला आला नाही. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता गरिबांच्या घरात किती पाणी घुसलेलं आहे. याची तात्काळ प्रशासनाने दखल घ्यावी. अन्यथा आम्ही ग्रामपंचायतमध्ये घुसू किंवा त्यांना जे काय आहे अन्नधान्य ते भरपाई द्यावे शासनाने. वार्ड क्रमांक 1 मध्ये छाया ज्ञानेश्वर काळपांडे आणि नागोराव जयदेवराव शेंडोकर यांच्या राहत्या घरामध्ये पाणी घुसले असता त्यांना राहण्याची व्यवस्था अजिबात काही नाही आहे. ग्रामपंचायत प्रशासनाला सांगितल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन काहीच करू शकले नाही व आमच्या घराकडे येऊनही पाहिलं नाही. आता आमचे सगळं अन्नधान्य ओले झालेले आहे. आम्हाला राहण्याची व खाण्याची व्यवस्था काही नाही आहे. अजिबात त्यांनी आमच्याकडे येऊन पाहिलेलं नाही आहे. सांगा या व्यवस्थेत आम्ही काय करायचं. लेकरं मुलं बाळ कुठं घेऊन राहायचं. अजून आमच्या ग्रामपंचायतवाल्यांना अजून आमच्या घराकडे लक्ष दिलं नाही. यांचं जर आमच्या घरातलं कोणाचं जर जीवाचं बरं वाईट राहील त्याची सर्व जबाबदारी ग्रामपंचायतवाल्यांवर सोपवल्या जाईल.